हॅलो फ्रेंड्स, तर इथं माझं संध्याकाळी ऑफिसचं काम 6:30पर्यंत मी उरकलं आहे आणि मी किचनमध्ये स्वयंपाकासाठी आलेलं आहे. तर इथे बघितलं तर आईने आमच्या कांद्याची पातची मस्त भाजी करून ठेवलेली आहे. दुसरीकडे भात रेडी आहे. सो अर्धा स्वयंपाक तर ऑब्व्हियसली आई करूनच घेत असतात. जसं मला वेळ मिळते तसं मग मी मदत करते. इथे पालक छान धुवून ठेवलेला आहे. आता मी पालकाची मस्त दाल पालक बनवायची भाजी बनवायची माझी तयारी चालू आहे. तर याच्यासाठी भरपूर सारा कांदा, टोमॅटो आणि थोडासा लसूण टेचलेला असा घेतलेला आहे. आणि इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करून धुवून घेतलेली आहे. तर मी काही फार सुगरण नाही आहे, पण मी ट्राय करते जास्तीत जास्त चांगलं करायचं. म्हणजे माझं कसं कमीत कमी वेळात पटकन होणाऱ्या डिशेस मला जास्त आवडतात. कारण आज माझं शेड्यूल थोडंसं पॅक असतं, त्याच्यामुळे मी लवकरात लवकर उरकायचा प्रयत्न करते. सो इथे मी फोडणी दिलेली आहे आणि कांदा टोमॅटो छान परतलेला आहे आणि ही भाजी इतकी सुंदर होते. इथे मला ऑफिसचा कॉल आला, त्याच्यामुळे मी बाकीचं काही दाखवलेलं नाही आहे. इथे मी एक भाकर बनवली आहे, कारण सकाळची चपाती शिल्लक होते. बघू शकता इथे मस्त भाजी तयार झालेली आहे. भाताबरोबर आणि चपातीसोबत इतकी सुंदर अप्रतिम होते. आणि इथे मी काकडी आणि थोडंसं मुळा चिरून ठेवलेला आहे. ताक बनवलेलं आहे फ्रेश एकदम. थोडंसं त्याच्यामध्ये जिरा पावडर आणि चाट मसाला मी थोडंसं घालून मस्त तयार आहे. इथे सकाळची भाजी शिल्लक होती शेंगाची फ्राय केलेली. आणि नंतर जेवण झाल्यावर ते सगळं आवरायला कंटाळा येतो, पण मला आवरायला आवडतं पण तितकंच. आता इथं आवरून माझं मस्त किचन चकाचक झालेलं आहे. किचन स्वच्छ असले की कसं मन प्रसन्न राहतं. नंतर इथे कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत आईंनी. आता मला फक्त हे सगळं ज्या त्या कपाटामध्ये ज्या त्या कपाटामध्ये हे कपडे ठेवायचे आहेत. हेच माझं ॲट द एंड ऑफ द डे काम असतं. नंतर मग खाली वॉक करून वगैरे येतो आणि असा माझा